सध्या रिटायरमेंटला आहे आणि हा फार उपयुक्त आहे आणि सदर सेमिनार जर कार्यालयात आणि इतर काही क्षेत्रात जर केल्यास त्याचा बऱ्याच जणांना फायदा होईल. कारण बऱ्याच जणांना ह्या स्कीम बद्दल कसं इन्व्हेस्ट करायचं ते आपल्याला बहुतांश गृहिणींना ज्या उद्योगिका आहेत तर ते फार उपयुक्त होईल. या एज पेक्षा खूप आधी मला हे कळलं असतं जास्त बरं झालं असतं. हिच्या वेळेला किंवा यंग एज मध्ये गेलं असतं त्याचा फायदा मला जास्ती झाला असता. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये रिव्ह्यू करू शकते. गुड स्टार्ट फॉर मी. मला मोस्टली सगळंच आवडलं, पण मला अजून थोडंसं SWP ची जास्ती माहिती हवी होती, तर त्यासाठी मी मॅडमशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट जरूर करीन. मी रिटायर होणार आहे आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट आहे. मी जरी वर्किंग असली तरी काही क्वेरी असतातच, तर त्या क्वेरीपासून सुद्धा एकदम बेसपासून जे सुरू करतात की माझी 3 बकेट लिस्ट काय असू शकेल, प्रायोरिटी काय असू शकेल, माझ्या या स्टेजला तर आय एम सॉर्टेड आहे, माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी कमी आहे, मला फक्त गुंतवणूक करायची, पण असती किंवा नसती तर काय असतं ही सुद्धा सेकंड थॉट मला यापासून मिळालं. त्यामुळे मला खूपच उपयुक्त वाटलं. मार्केटमध्ये असलेले संधी पण आपल्याला माहिती पाहिजेत आणि धोके पण माहिती पाहिजेत. आता मार्केट इतकं इव्हॉल्विंग आहे आणि आव्हानं बदलत आहेत, स्कीम्स बदलत आहेत, पोर्टफोलिओ बदलत आहेत, तर आपल्याला सुद्धा त्या स्पीडने आपल्याला आपले विचार बदलायला पाहिजे. त्यामुळे आज मला नवीन दृष्टी प्राप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत माझी इन्व्हेस्टमेंट ही ढोबळ इन्व्हेस्टमेंट होती, पण आता ह्याच्या पुढे डेफिनेटली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्यासाठी मी डेफिनेटली तुमच्याकडे ऑफिसला येईल. मला खूप कन्फ्युजन होते आणि आता पण कन्फ्युज आहे आणि माझ्या मुलांना पण हे गाईड करायचं आहे, म्हणून मी तुमचा फीडबॅक फॉर्म परत घेतलाय की ते मुलाला दाखवणार आहे आणि मी तुमच्या ऑफिसला अवश्य भेट देणार आहे. सर्व प्रकारच्या माहिती चांगल्या प्रकारे दिली त्याबद्दल संस्थेचा आणि सर्वांचा आभारी आहे. ज्या एक्झाम्पल्स जे शेअर केले ह्याच्यात ते सर्वात महत्त्वाचे होते. त्याने एक पिक्चर मिळतो साधारण की आपला काय गोल असला पाहिजे किंवा एखाद्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्याचे फायदे काय किंवा तोटे काय ते जे सांगितलं. आणि सगळ्या ज्या ट्रेडिशनल कॉन्सेप्ट्स होत्या की काही आपण मनात धरून चालतो पण त्या चुकीच्या असतात, काही नेहमी नवीन विचार करायला पाहिजे, नेहमी पोर्टफोलिओ ॲनालाइज करायला पाहिजे, ह्या अशा ज्या गोष्टी होत्या त्या खूपच छान होत्या. कार्यक्रम ऐकला, आवडला, तरीसुद्धा काही गोष्टी अनुत्तरित राहिल्या, त्याच्याकरता मी पर्सनली भेटीन आणि त्यावेळेला मग त्याच्याबद्दल डिस्कस करता येईल. कार्यक्रम अटेंड केला, सगळं लेक्चर ऐकलं, खूपच हसऱ्या आणि खेळकर पद्धतीने त्यांनी सगळे डाऊट सांगितले. त्याच्यामुळे मी धन्यवाद देते त्यांना. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण मराठी माणसं तर जास्तीत जास्त घाबरत असतात इन्व्हेस्ट करायला आणि FD आणि बँक वगैरे याच्यामध्ये जास्तीत जास्त, त्या म्युच्युअल फंडाकडे जास्तीत जास्त लोकांनी वळलं पाहिजे. त्यासाठी मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि याच्यामध्ये जो एक लोनचा भाग होता की लोन घ्यावा का न घ्यावं याच्याबद्दल, शिवाय लोन घेऊन ते बाकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावं का वगैरे वगैरे असे जे काही प्रश्न मनात होते याबद्दल बरीचशी क्लॅरिटी आलं किंवा म्हणजे त्याच्याबद्दल उत्तम मार्गदर्शन मिळालं. अन्य माणसांना आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करावी किंवा काय करावी याची काही कल्पना नसते, तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर ही उपयुक्त माहिती सगळी देण्यात आली येथे.